आदर्श मुख्याध्यापक सुनील शिंदे यांचा सेवापूर्ती सोहळा थाटात संपन्न। आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील इंदिरा माध्यमिक विद्यालयातील आदर्श मुख्याध्यापक सुनील शंकर शिंदे यांच्या सेवापूर्ती समारंभ शनिवार दिनांक 27/7/2024 रोजी सकाळी 11 वाजता शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा भाजपाचे नेते माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला आहे। धामणगाव येथील इंदिरा माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक बांधव यांच्या वतीने आदर्श मुख्याध्यापक सुनील शिंदे सर यांच्या सेवापूर्ती समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्षपदी माजी आमदार भीमराव धोंडे तर उपस्थित भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस तथा युवा नेते अजय धोंडे, पंचायत समिती सदस्य रावसाहेब लोखंडे, माजी पंचायत समिती सदस्य अमोल चौधरी, सरपंच परिवंत गायकवाड, रिपाई तालुका अध्यक्ष अशोक साळवे, नेताजी गायकवाड, उपसरपंच डॉक्टर अखिल सय्यद, माजी सरपंच केशव भांगर, माजी जिल्हा सदस्य सुदाम झिंजुरके, सरपंच अभय गर्ज व आदी मान्यवर व शिक्षक बांधव तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की सुनील शिंदे सर यांनी खूप कष्टाळू आहेत। त्यांनी खडतर प्रवासमधून आपले शिक्षण पूर्ण केले। त्यांनी आपल्या संस्थेत 30 वर्ष सेवा केली। यापुढे त्यांनी आपला वेळ शिक्षणासाठी व विद्यार्थिनींना घडविण्यासाठी द्यावा व त्यांना 100 वर्षांचे उदंड आयुष्य लाभावे ही भगवंताच्या प्रार्थना करतो, असं प्रतिपादन आमदार भीमराव धोंडे यांनी केलं आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना व मान्यवरांना सुरुची भोजनाची व्यवस्था आदर्श मुख्याध्यापक सुनील शिंदे यांच्या वतीने करण्यात आली होती। यावेळी मुख्याध्यापक सुनील शिंदे सर यांचा मित्र परिवार तसेच पाहुणे आप्तेष्ट नातेवाईक मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते। सुनील शिंदे गेली 30 वर्षापासून शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळामध्ये नोकरी करतात। चांगल्या पद्धतीने त्यांनी नोकरी केलेली आहे, अनेक मुलांना घडवलेलं आहे आणि त्यांचा शैक्षणिक काम करत असताना अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला। भविष्यामध्ये रिटायर झाल्यानंतर सुद्धा त्यांनी एखादी शाळा पकडून त्यांच्या आवडीचा विषय घेऊन पुढचे 5-4 वर्ष तो शिकवावा। शेवटी घरात बसून तर ते काय करणार आहे, घरात असले जे माणसं घरात नसतात, रिटायर झाले की नवरा बायकोचा वादविवाद छोट्या छोट्या गोष्टीवरून, त्यापेक्षा आपल्या एखादी शाळा पकडा, 5-7 तास तिकडे जीवन घाला, मुलांना शिकवा आणि रिटायर झाल्या सगळ्यांना मी सांगतो बोडकेला पण माझी हरी बोडके त्याला पण तशी विनंती की शेवटी तुम्हाला हा मान सन्मान संस्थेमुळे मिळाला असतो आणि तुमचा हेतू मुलांचं कल्याण होण्याचा असतो। तर ते मुलांचं कल्याण सतत कसं होत राहील याचाच आपण भविष्यात विचार करावा। खरं म्हणजे कार्यक्रमाला बराचसा उशीर झालेला आहे याची मला जाणीव आहे। या कार्यक्रमाला म्हणजे सुनील शिंदे यांना नोकरीला आमचे दादा भीमराव निकाळजे यांच्यामुळे घेतलं होतं। भीमराव निकाळजे त्यांना आम्ही दादा म्हणायचो आणि दादाने बरेच माणसं नोकरी घुसलेले, बरेच लोकांना त्यांनी सांगून नोकरी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। दादा आता ह्यात नाहीत आणि त्यांच्या पद्धतीने त्यांनी चांगलं काम केलं होतं। सुनीलराव शिंदे यांनी सुद्धा आता 58 वर्ष झालेले आहेत, पुढे आणखी 48 वर्ष म्हणजे 100 वर्षाचं आयुष्य त्यांना परमेश्वराने द्यावं अशा प्रकारची मी परमेश्वराला प्रार्थना करतो। आणि त्यांच्याबरोबर गाडीवरून नळ्याची यात्रा म्हणजे वर्गीना पण 100 वर्ष पाहिजे। दोघेही एकमेकांची साथ सोडू नका, 100 वर्षे गाठा, आरोग्य चांगलं ठेवा आणि नक्की 100 वर्षाचा आजकाल कोणत्या गावात गेलं की 100 वर्षाचे फारच माणसं भेटतात। परवा कानडे जर गेलं ते बलवीमांना खेळ भेटले, म्हणलं दादा तुमचं वय किती, ते म्हणले मी 98 वर्षाचा आहे आणि एका अंतर्गतीमध्ये 2 किलोमीटर नदी होती, 2 किलोमीटर माझ्यापेक्षा पुढे जोराने चलत होते। म्हणलं आणखी 15-20 वर्षे तुमचं आहे या ठिकाणी बसता, ते म्हणले आता माहित नाही पण माझी प्रकृती चांगली, तसं तुम्ही प्रकृती चांगली ठेवा।
अशी तुम्हाला मी सूचना करतो. परत एकदा या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व लोकांचे आभार मानतो. परत तुम्हाला दीर्घायुष्य लाभो अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करून 2 शब्द पुरे करतो. धन्यवाद. यांचे आपल्याला मनोगत ऐकायचे आहे, तरी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे मी अशी त्यांना विनंती करतो. मुलं आता आवाज देता कामा नये. मुलांनी शांत राहायचे. माय फेवरेट पॉलिटिकल लीडर आदरणीय धोंडे साहेब, त्याचबरोबर माझे मार्गदर्शक आणि औरंगाबाद विद्यापीठ आजी सदस्य आदरणीय युवा नेते अजयजी दादा, मंचकावर उपस्थित असलेले आमच्या रिपाईचे अशोकरावजी साळवे साहेब, त्याचबरोबर सुदाम काका जिंजुर्के, आमचे सरपंच परमेंद्रजी गायकवाड, त्याचबरोबर आदरणीय आमचे मार्गदर्शक रावसाहेब बाबा लोखंडे, त्याचबरोबर ॲडव्होकेट सतीश गायकवाड, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, या गावचे सर्व नागरिक, या पंचक्रोशीतून आलेले सर्व पालक, या ठिकाणी उपस्थित असलेले माझे नातेवाईक, त्याचबरोबर महिला, त्याचबरोबर या ठिकाणी सर्वच उपस्थित असलेले माझे नातेवाईक, जावई, सुना, मुलगी, मुलं आणि विद्यार्थीनीनो, आता माझ्या परिचयामध्ये किंवा प्रस्तावनेमध्ये माझे सहशिक्षक राऊत सर यांनी सांगितलं की माझी सुरुवात ही करवडगाव या छोट्याशा गावातून माझा जन्म होऊन प्राथमिक शिक्षण झालेले, आज मला 4थीला शिकवणारे शिक्षक यांचा मी सत्कार केला. त्यानंतर पोखरी येथे मी 7वी पर्यंत शिक्षण घेतलं आणि माध्यमिक जिल्हा परिषद हायस्कूल आष्टी व कॉलेज आष्टी आर्ट अँड कॉमर्स कॉलेज आष्टी आणि MA ची पदवी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ संभाजीनगर येथे घेतली. वास्तविक माझं आताच उल्लेख केला की कौटुंबिक जीवन हे आता 12वी पासून झाल्यामुळं अनेक समस्यांना मला तोंड द्यावं लागलं. सुरुवातीला 1993 ला आदरणीय धोंडे साहेबांनी मला श्रृंगेरी विद्यालय ब्रह्मगाव येथे नियुक्ती दिली. सुरुवातीला ज्यावेळेस या शाळा सुरू झाल्या होत्या 1993, 91, 92 तशी पाहता शेतकरीची 82 पासून सुरुवात महेश विद्यालय रुई आणि या छोट्या छोट्या शाळा निर्माण झाल्या, उभ्या झाल्या. साहेबांचं ध्येय हे अवर्णनीय आहे. या आता जे मुली दिसत आहेत कदाचित या शिकल्या नसत्या. सावित्रीबाईचा वसा घेऊन आदरणीय साहेबांनी प्रत्येक 5 किलोमीटरवर किमान या शाळेची निर्मिती केली आणि त्या निर्मितीतून 93 ला 1 साल मी ब्रह्मगावला केले. परंतु विनानोंदी तत्वावर ह्या शाळा चालू असल्यामुळं आणि माझी कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळं मी 1 वर्ष करून ही शाळा सोडली आणि गाडगे महाराज आश्रमशाळा राहुरी येथे गेलो. तेथेही 1 वर्ष केलं. परंतु माझे सासरे आज हयात नाहीत, भीमराव दादा निकाळजे यांना साहेब म्हणले ते पोऱ्या सोडून गेलेला आहे. दादांनी शिफारस केली की तो पुन्हा आलेला आहे आणि पुन्हा मला साहेब म्हणले त्याला
ब्रह्मगावलाच पाठवतो ते तिथून निघून गेलेला आहे. पुन्हा माझी 96 ला ब्रह्मगाव येथे नियुक्ती झाली आणि त्याच्यानंतर 2-3 बदल्या माझ्या दरम्यानच्या काळात झाल्या. 2009-10 ला चोबानिमगाव, त्यानंतर सुदर्शन विद्यालय पाटण सांगवी आणि तिथूनच 2017 साली साहेबांनी मला मुख्याध्यापकपदी कारेमनाथ विद्यालय चोबानिमगाव इथे नियुक्ती करण्यास सांगितली. तसं पाहता मी पुन्हा साहेब काम होतोय. त्याचं कारणच असं की माझ्यावर आतूनच असं प्रेम आहे. मी त्यांच्या पुढे मांडणं उचित नाही, परंतु तुम्हाला सांगू इच्छितो की मला भरम 60 असं साहेबांनी प्रेम दिलंय. मला शेतकरी पतसंस्थेचा सभासद डायरेक्टर केलाय. मला महेश सहकारी साखर कारखान्याचा ही डायरेक्टर केलाय. मुख्याध्यापक प्राचार्यपद दिलं. म्हणजे मी अपेक्षा करीत नव्हतो एवढे पद साहेबांनी मला दिले. त्याबद्दल मी साहेबांचे शतशिरोने राहू इच्छितो. माझ्या जीवनामध्ये खडतर प्रवास बऱ्याच वेळ झाला. ते सुरुवातच मी मानवी हक्क चळवळीमध्ये सुरू केलं. रिपाईमध्येही आजही काम करतोय आणि धार्मिक संघटना भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्षापासून माझे सासरे आहेत वामनराव निकाले आणि बरोबर जिल्ह्याच्या बॉडीतही